भडगाव नगरपरिषद दिनांक 31 ऑगस्ट 2009 रोजी स्थापन झालेली असून सद्यस्थितीत भडगाव शहराची लोकसंख्या सुमारे 45,000 इतकी आहे। भडगाव शहराचं क्षेत्रफळ 47.14 चौरस किलोमीटर इतकं विस्तीर्ण असून सध्या शहराचा पाणीपुरवठा गिरणा नदीपात्रातील विहिरीवर आणि कच्च्या बंधाऱ्यावर अवलंबून आहे। भडगाव शहरासाठी पक्क्या बंधाऱ्यासह पाणीपुरवठा योजना होणे अत्यंत गरजेचे होते। त्यासाठी गिरणा नदीपात्रात बंधारा बांधकामासाठी गिरणा धरणावरून पाणी आरक्षण करणे, पाटबंधारे विभागाकडून आवश्यक परवानग्या घेणे, त्यात गिरणा नदीवरील पलून बंधाऱ्यांमुळे येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी वेळोवेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सतत पाठपुरावा करून त्यांची सोडवणूक करण्यात आली। भडगाव नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेसाठी गिरणा धरणातून 3.29 दल घनमीटर पाणी आरक्षण शासनाकडून मंजूर करण्यात आला असून बंधाऱ्याचे 210 मीटर लांबी आणि 2.50 मीटर उंचीचे संकल्पचित्र सीडीओ नाशिक यांच्याकडून मंजूर करण्यात आले। तसेच गिरणा नदी पात्रात जुन्या मातीच्या बंधाऱ्याच्या जागेवर नवीन सिमेंट कॉन्क्रीटचा केटीवेअर बंधारा बांधण्यासाठी माननीय कार्यकारी संचालक तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांच्याकडून एनओसी देखील मिळाली आहे। तसेच रुपये 133 कोटीच्या अंदाजपत्रकांना माननीय मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। केंद्र शासन पुरस्कृत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या महत्वाकांक्षी अमृत 2 योजनेअंतर्गत माननीय किशोरप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून भडगाव शहर पाणीपुरवठा योजनेचा 133 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे। प्रस्तावाबाबत माननीय प्रधान सचिव यांच्याकडे दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी यशस्वी सादरीकरण झालेलं असून उच्चस्तरीय समितीद्वारे मान्यता देखील मिळालेली आहे। भडगाव शहर वासियांसाठी गिरणा नदी पात्रात पक्का बंधारा, जलशुद्धीकरण केंद्र, नवीन वाढीव पाण्याच्या टाक्या, पंपिंग स्टेशन, मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन्स इत्यादी कामं सुरू करण्यात येऊन त्यांना गती देण्यात येणार आहे।